ही जी 65 जणांची यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घोषित करण्यात आली। या यादीमधली काही नावं जी आहेत ते नावं जर आपण बघितली तर ती नावं बघितल्यानंतर आपल्याला निश्चितच लोकसभेच्या वेळेला जो सांगलीमध्ये पॅटर्न घडला होता तसाच पॅटर्न पुन्हा विधानसभेला घडतोय की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे। कारण आपण या यादीमधली अशी अनेक नावं आहेत, जसं की संजय राऊतांनी आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर सांगितलं की या यादीमध्ये काही चुका आहेत। अर्थात या चुका नेमक्या त्याच आहेत का जे ज्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होऊ शकतो किंवा तिढा निर्माण होऊ शकतो। कारण यातली काही नावं आहेत जी प्रथमदर्शनी समोर येत आहेत। त्यामधली जी नावं आहेत ती परांड्यामधलं जे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या यादीमध्ये आहे ते राहुल पाटील यांचं आहे। त्यानंतर सांगोल्यामधून दीपक साळुंखेंना उमेदवारी जाहीर केली आहे। लोह्यामधून एकनाथ पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे। रामटेकमधून विशाल बरबटेंना उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर केली आहे। तर नाशिक मध्यमधून वसंत गीतेंना आणि उरणमधून मनोहर भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर या ज्या जागा आहेत या जागेवरती कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाद होऊ शकतो किंवा तेढ निर्माण होऊ शकते। तर या जागेवरती चित्र काय आहे, तर या जागेवरती म्हणजे परांड्याची जी जागा आहे धाराशिव जिल्ह्यामधली परांडा भूम परांडाची जी जागा जिथून सध्या शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत हे आमदार आहेत, त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे माजी आमदार आहेत। तर राहुल मोटेंनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं त्यांची ताकद आहे आणि त्यांनी तिथनं तयारी सुद्धा केली आहे। असं असताना सुद्धा माजी आमदार असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला म्हणजे राहुल पाटलांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दुसरी जी जागा जी बहुचर्चित आहे ती जागा म्हणजे सांगोल्याची। सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून कालच जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। असं असताना आणि शेतकरी कामगार पक्ष हा जो आहे तो महाविकास आघाडीचा मित्र पक्ष मानला जातो, त्यामुळं ही जागा असं असताना सुद्धा शिवसेनेकडून म्हणजे ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांची उमेदवारी तिथं जाहीर करण्यात आली। इथं शिवसेनेचे शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील जे बहुचर्चित नाव आहे, शहाजी बापू पाटील सध्याचे आमदार आहेत। गेल्या वेळेस शहाजी बापू पाटलांना अवघ्या 700-800 मतांनी तिथं विजय मिळवता आला होता। त्यामुळं पुन्हा एकदा महाविकास आघाडीतल्या या वादाचा फायदा शहाजी बापूंना होतोय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर लोह्याची सुद्धा जी सीट आहे तिथं विद्यमान आमदार हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत श्यामसुंदर शिंदे यांना उमेदवारी शेतकरी कामगार पक्षानं पुन्हा जाहीर केली आहे। असं असताना सुद्धा ठाकरेंनी तिथं एकनाथ पवारांच्या नावाची घोषणा आजच्या या यादीमध्ये केली आहे। आपण जर बघितलं तर उरणमध्येही अशी स्थिती आहे। उरणमध्ये प्रीतम म्हात्रेंना शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारी तिथं जाहीर केली आहे। अर्थात हा जो पट्टा आहे पनवेल उरण किंवा रायगड जिल्ह्याचा इथं शेतकरी कामगार पक्षाचं बऱ्यापैकी तिथं वर्चस्व आहे। असं असताना तिथं मनोहर भोईर यांना उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे। इथं महेश बालदी जे आहेत अपक्ष ज्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळं महाविकास आघाडीतील या वादाचा फायदा इथं महेश बालदींना सुद्धा होऊ शकतो का पुन्हा हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। त्याचप्रमाणे रामटेकमध्ये सुद्धा काँग्रेसकडून राजेंद्र मुळक हे इच्छुक आहेत। या जागेवरून सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये खूप रस्सीखेच चालल्याची माहिती मिळत होती, मात्र शेवटी काँग्रेसने ही जागा शिवसेनेला सोडली अशी माहिती सुद्धा नंतर समोर आली होती। मात्र इथं विशाल बरबटे यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे। नाशिक मध्ये सुद्धा असाच वाद समोर येत होता किंवा इवन हेमलता पाटील ज्या आहेत काँग्रेसच्या त्यांनी असं सांगितलं की मला जर उमेदवारी मिळाली नाही तर मी बंडखोरी करेन किंवा मी निवडणूक लढवणारच असा त्यांचा पवित्रा होता। असं असताना वसंत गीते जे मनसेकडून आमदार होते माजी आमदार त्यांना ठाकरेंनी शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिथं तिकीट जाहीर करण्यात आले आणि इथनं देवयानी फरांदे ह्या भाजपच्या आमदार आहेत। त्यामुळं
ही जर आपण ही काही नावं आहेत, अर्थात अजून अशी काही नावं असू शकतात या यादीमध्ये, परंतु प्रथमदर्शनी ही नावं जी दिसत आहेत या म्हणजे या जागांमध्ये महाविकास आघाडीमध्ये जो काही वाद आहे, जो काही इगोचा म्हणजे इगोच म्हणावं लागेल त्याला, इगोचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळं ह्या जागांमध्ये कुठंतरी फटका महाविकास आघाडीला बसू शकतो असं सध्या तरी वाटतंय.